नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट सविस्तरपणाने जाणून घेणार आहोत. आणि आजच्या अपडेटमध्ये बेसिकली आपण 3 मोठ्या बातम्या ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. पहिली म्हणजे नागपुरात प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत तब्बल 910 नवीन घरांचा शिलान्यास करण्यात आलेला आहे. दुसरी अपडेट आपण पाहणार आहोत की ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने अतिरिक्त 50,000 अनुदानाची घोषणा केलेली आहे. आणि तिसरी अपडेट महत्त्वाची की परभणीतील फसवणूक प्रकरण, नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि MHADA म्हणजेच म्हाडा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर नागपुरात 910 किफायतशीर घरांचा शिलान्यास झालेला आहे. ओके, आता 12 जुलै 2026 रोजी नागपुरात प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 2 मोठ्या गृह प्रकल्पांचा शिलान्यास करण्यात आलेला आहे. आणि या दोन्ही प्रकल्पांमुळे शेकडो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे. आता हे नक्की कोणते प्रकल्प आहेत हे सुद्धा आपण थोडंसं जाणून घेऊया. पहिला प्रकल्प आहे स्वप्नपूर्ती गृह प्रकल्प. ओके, आणि या प्रकल्पामध्ये 518 किफायतशीर सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. दुसरा प्रकल्प आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी वाल्मिकी वसाहत. ओके, वाल्मिकी वसाहत, आणि या प्रकल्पात 392 सदनिका केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके, आता एकूण घरे जी आहेत त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 910 नवीन घरे उभारली जाणार आहेत. आणि एकूण खर्च या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे 188.77 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ओके, आता स्वप्नपूर्ती प्रकल्पाची जर माहिती द्यायची झाली तुम्हाला, ओके, तर या प्रकल्पामध्ये 518 फ्लॅट्स बांधले जाणार आहे. त्यामध्ये 210 एक बेडरूम सदनिका असणार आणि 308 2 बेडरूम सदनिका असतील. सरकारकडून नक्की अनुदान किती असणार? प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून प्रति सदनिका 2.5 लाखांचे अनुदान हे जे आहे ते दिले जाणार आहे. आणि अर्जांची स्थिती जर बघितली आपण तर या प्रकल्पासाठी जवळजवळ आतापर्यंत 1919 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि लाभार्थ्यांची अंतिम निवड जी आहे ती पूर्णपणे संगणकीय लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. ओके, आता स्वच्छता कर्मचारी प्रकल्पाबद्दल जर सांगायचं झालं तर या प्रकल्पामध्ये 392 घरे केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आणि हा जो प्रकल्प आहे पुढील 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याविषयी ती म्हणजेच की ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे, याबद्दलची अपडेट आहे. आता राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पूर्वी किती अनुदान मिळत होते याबद्दल जर सांगायचं झालं तर यापूर्वी लाभार्थ्यांना 1.60 लाख आर्थिक सहाय्य मिळत होते. ओके, आता किती मिळणार याबद्दल जर सांगायचं झालं तर आता अतिरिक्त 50,000ची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूण अनुदानाची जी रक्कम आहे ती 2.10 लाख झालेली आहे. ओके, आता ज्या अंमलबजावणी याबद्दल जर सांगायचं झालं तर सरकारने स्पष्ट केलेले आहे की या निर्णयाची जी अंमलबजावणी आहे ती तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. ओके, आता अजून एक थोड्याफार तिसऱ्या महत्त्वाच्या दुसऱ्या अपडेट्स आहेत त्यासुद्धा आपण पाहूयात. आता परभणीतील अनियमितता याबद्दल जर सांगायचं झालं तर परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील सुमारे 5.6 कोटींच्या आर्थिक अनियमिततेचे प्रकरण जे आहे ते समोर आलेले आहे. आणि या प्रकरणात 2 नगर परिषदांच्या माजी मुख्य अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करण्यात आलेले आहे. ओके, आणि या प्रकरणी पुढील जी चौकशी आहे ती सध्या सुरू आहे. ओके, तसेच राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत नवीन मान्यीकृत मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती लागू केलेली आहेत. आणि यामुळे होणार काय? प्रकल्प अहवालांमध्ये एक समान पद्धत आणि अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ओके, आता म्हाडा संदर्भातील एक अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच काय, म्हाडाने अनेक प्रकल्पांची अधिकृत कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहेत. यामध्ये नागपूर, पुणे, सोलापूर आणि ठाणे येथील विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. ओके, तुम्ही जर यासाठी असाल लाभार्थी तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन. ओके, तर मंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र शासनाच्या योजना, घरकुल योजना, ग्रामीण व शहरी गृहनिर्माण आणि सरकारी योजनांचे असेच अचूक व ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या या बडी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही जी माहिती आहे महत्त्वाची ती आपल्या मित्रपरिवारांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.